भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत, मुंब्र्यात दाखल झालेले आहेत. त्यामुळे वातावरण मुंब्र्याचं सध्या तापलं आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. तुम्ही आज पोलीस स्टेशनला गेला होतात, मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये, आणि सहार शेख हिने जे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं या संदर्भात तुम्ही पोलिसांना सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत. पोलिसांकडून नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलं आहे? आता एका दृष्टीने बघायला गेलो तर MIM वाले मान्य करायला लागले आहेत की त्यांनी धमक्या दिल्या होत्या, त्यांनी हिंदूंची भावना दुखावली. एका बाजूला ते माफी मागतात आणि दुसऱ्या बाजूला परत एक सबब देतात की आम्ही झाड लावून हिरवगार करायचा प्रयत्न होता. मी पोलिसांना सांगितले ही बनवा बनवी चालणार नाही. त्यांनी माफी मागितली, स्पष्ट माफी मागावीच लागणार आणि तुम्ही त्यांना वॉर्निंग द्यावीच लागणार. हे लेंड जिहाद आहेत. मालेगाव त्यांनी 100% मुस्लिम केलं, मानखुर्द केलं, आता त्यांना मुंब्रा करायचं आहे. पण आता देवेंद्र फडणवीस सरकार अशा प्रकारची दादागिरी चालवणार नाही. नक्कीच लँड जिहाद म्हणताय तुम्ही, नेमकं सविस्तर सांगा की यामध्ये लँड जिहादचा मुद्दा आला कुठून? हे कसं आहे की सगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल ना, सेम मॉडस ऑपरेंडी आहेत. हिंदूंना धमक्या देणं, आजूबाजूला अनधिकृत बांधकाम करणं, त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करणं आणि असं करत करत हळूहळू कॉर्नर करून आता सिल्लोडला पण हीच परिस्थिती आहे. म्हणून आज हे जे तिने भाषण केलं होतं, ठरवून केलं होतं, याला इन्शाअल्लाह पुरा मुंब्रा हरा करेंगे. इथे कुठलं झाड वृक्षारोपणचा संबंध नाही आहे. पण आता ते जर मान्य करत असेल तर त्यांना कारवाई तर होणार, माफी मागावी लागणार आणि ते पोलिसांनी ठरवायचं की कोर्टात घेऊन जायचं की वॉर्निंग देऊन सोडून द्यायचं. त्यांनी पोलिसांना एक स्टेटमेंट दिलं ज्यामध्ये म्हटलंय की हिरवा करायचं आहे म्हणजे वृक्षारोपण करायचं आहे असा त्यांचा अर्थ होता. आणि जर ते वृक्षारोपण करू इच्छितात आणि पर्यावरणामध्ये सुधारणा करू इच्छितात तर मग किरीट सोमय्या पोलीस ठाण्यामध्ये काय करतात असा प्रश्न सुद्धा उपस्थित करतात. कसं पाहता कट कारस्थाना यामागे सुद्धा? नाही, त्यांनाही पटलं. जे देणारे होते स्पष्टीकरण त्यांनीच मान्य केलं. पहिली 4 लाईन वृक्षारोपण लिहून नंतर खाली लिहिलं की माझ्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या, मी माफी मागते. म्हणून ते त्यांना स्पष्ट मान्य केलं आहे, करावंच लागणार. यात पूर्ण भाषणाचे व्हिडिओ क्लिप मी दिलेले आहे. कुठलाही वृक्षारोपणाचा संबंध नाही. याला इन्शाअल्लाह धार्मिक भावना आणि मुस्लिमांची गुंडगिरी, बांगलादेशी अनधिकृत मुस्लिमला आणखीन वाढवायचं हे आम्ही चालवणार नाही. माफी पण मागावी लागणार आणि पोलिसांना त्यांना ताकीद, वॉर्निंग किंवा कारवाई करावीच लागणार. करणार बघा तुम्ही. नक्की एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे. महापौर पदाची सोडत जाहीर झालेली आहे सर्व 29 महानगरपालिकांसाठी आणि मुंबईसाठी हा आता खुल्या प्रवर्गातून महापौर होणार आहे. तुमचे सुपुत्र नील सोमय्या हे सुद्धा नगरसेवक झालेले आहेत आणि त्यामुळे काय नेमकं तुम्हाला वाटतं? महायुतीचा महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संबंधात सगळ्यांचे चर्चा करून एकनाथ शिंदे साहेब आणि तो निर्णय घेणार. चांगला महापौर, पण मुद्दा आमच्या दृष्टीने महापौर नाहीच आहे. जो महायुतीला बहुमत दिले आहेत आणि भारतीय जनता पक्षाला जवळजवळ 90 जागा, आम्हाला मुंबई महापालिकेचं माफिया कॉन्ट्रॅक्टरचं राज संपवायचं आहे आणि किरीट सोमय्याने लोकांना वचन दिले आहेत. मुंबई महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचं 25 वर्षाचं राज संपणार. खऱ्या अर्थात मिठी नदी मिठी होणार आणि मुंबई खड्डामुक्त आम्ही करून दाखवणार. TMC मध्ये आपण पाहिलं की शिवसेना मनसे यांनी एकत्र युती केली. त्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. आज त्यांनी राज ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली, आपली भावना सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केली. पण बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते ते म्हणतात की काही होऊ शकतं राजकारणामध्ये. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात त्यांना विचारणा करण्यात आली, त्यावर ते म्हणतात की मुंबई महानगरपालिकेत सुद्धा काही होऊ शकतं. सूचक विधान म्हणावं त्यांचं हे. मला वाटतं थोडं आपण व्याकरण सुधारायला हवं. काही होऊ शकते नाही, झाले. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेला वापरलं, खंजीर खुपसलं. यांचे 65 आणि त्यांचे 7 म्हणजे याचा अर्थच विश्वासघात केला. आता तेच राज ठाकरे करतायत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हो, राज ठाकरे तिथं पार्टीची पूर्णावती उद्धव ठाकरेंनी केली. 2-4 राहिले आहेत. आता उद्धव ठाकरेची पार्टी पण हे काही क्षेत्रात मर्यादित राहिलेली आहेत. त्यांना त्यांच्याच पार्टीचे लोक आता संपवणार आणि मुंबईकरांची सुटका करणार.
धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय सूचक वक्तव्य या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडणार हे जरी पाहणं महत्त्वाचं असलं तरी देखील किरीट सोमय्या हे आज मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी रीतसर तक्रार केलेली आहे, कारवाईची मागणी केलेली आहे. नेमके पोलीस आता काय कारवाई करणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंब्रा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.